गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज माऊलीच्या ठिकाणी ही जी सभा घेतलेली आहे, धनंजय भाऊ या सभेचे अध्यक्ष आहे, आपले जिल्हा अध्यक्ष ओबीसी महामोर्चाचे, आणि आपले खंडेल दादा आणि समस्त पदाधिकारी। आता सगळ्यांचं नाव मला माहित नाही आहे, बरोबर आहे। तर ढेपे काकांची जी निवड केलेली आहे, कारण यापूर्वी सुद्धा त्यांच्याकडे दोनदा म्हणजे तालुका सरचिटणीस होते दोनदा, आणि पार्टी बद्दल त्यांना माहिती आहे। खरोखर त्यांनी चांगलं काम केलं आहे, म्हणूनच कुणीतरी त्यांचं नाव इथे सुचवलं असेल। ज्यांनी नाव सुचवलं त्यांना पण धन्यवाद, आणि काकांनी पण चांगलं काम करावं पुढं, यासाठी माझं तुम्हाला पण सहयोग राहील। ज्यावेळेस तुम्ही म्हणाल, तुमचा मुलगा सुद्धा म्हणजे भेटला होता आम्हाला, त्यांनी सुद्धा सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, दादांनी सांगितलं। आणि खरोखर कोणी माझी आहे, कोणी नवीन झालेला आहे, कोणाची नियुक्ती, तर ज्यांच्याकडे पद नाही त्यांना असं समजूच नाही। पार्टीसाठी आपल्याला काम करायचं आहे, व्यक्तीसाठी काम करायचं नाही, पार्टीसाठी काम करायचं आहे। आणि जे ज्याला जबाबदारी दिली जाईल त्या जबाबदारीला पूर्णपणे पार पाडायचं आहे। आता ज्यांच्याकडे पद नसेल त्यांनी निराश नाही व्हायचं, बरोबर आहे। प्रत्येकाला जे जबाबदारी मिळते त्या जबाबदारीला पूर्णपणे काम करून त्याला चांगलं दाखवा, तुम्ही प्रेझेंटेशन द्या, त्यानंतर तुम्हाला परत पद मिळेल। असं काही नाही का पद मिळणार नाही, मिळेल बरोबर। जसं आता काकांकडे पद नव्हतं, काकांना पद मिळालं, काहीतरी त्यांचे कुणीतरी पाहिलं असेल, त्यानंतर त्यांना आज दादांनी सुद्धा ठरवलं। तुमचे तर ओळखीचेच आहे ना दादा, दोनदा ते सरचिटणीस होते, बरोबर आहे, तालुक्याचे, त्यांना अनुभव सुद्धा आहे। आणि पुढच्या कारकिर्दीसाठी तुम्हाला पण माझ्याकडून शुभेच्छा काका। मी माझे मनोगत इथेच थांबवतो।